अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी बाजार सज्ज झालेला आहे। सोन्याचा आजचा भाव जीएसटी सह 97,500 रुपयांवर पोहोचलेला आहे, तर चांदी 98,000 रुपये किलो झालेली आहे। सराफा बाजारामध्ये 200 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे। तर आज अक्षय तृतीया आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि यावेळी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते आणि याच निमित्ताने सोने खरेदीसाठी बाजारही सज्ज झालाय। आजचे सोन्याचे भाव हे जीएसटी सह 97,500 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहे। असं जरी असलं तरी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी होत असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत। सोन्याचा भाव जीएसटी सह 97,500 रुपयांवर पोहोचलेला आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घर खरेदी, सोने खरेदी, चांदी खरेदी केली जाते आणि आज सोने खरेदीसाठी देखील बाजारामध्ये मोठ्या संख्येने नागरिक आले असल्याचं पाहायला मिळत आहे आणि बाजारही या सोने खरेदीसाठी सज्ज झालेला आहे। आजचे भाव जे सोन्याचे आहेत ते जीएसटी सह 97,500 रुपयांवरती पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने नागरिक सोने खरेदीसाठी बाजारात उतरताना पाहायला मिळतात। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोयल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, आज अक्षय तृतीया आहेत। खरं तर अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि दुसरं म्हणजे सोने खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर येत असतात, प्रत्येक वेळी बाजारामध्ये जात असतात। खरं तर आता बघायला गेलं 97,500 रुपये इतका जीएसटी सह सोन्याचा भाव असताना तितकीच गर्दी पाहायला मिळते का? नक्कीच सर्व जय महाराष्ट्र प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा। आज महत्त्वाचा 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस आहे आणि आजच्या दिवशी सोने खरेदी केली जाते। मात्र सोन्याचे भाव आहेत ते वाढताना दिसत आहेत। अमेरिकन मार्केटमध्ये जे टॅरिफ कार्ड जे येते त्यानुसार जे ते अमेरिकन मार्केटमधून जो टॅरिफ कार्डची वाढ झाली त्यानंतर भारतीय सराफा बाजारात पण सोने दागिन्यांच्या भावांमध्ये वाढ झाली मिळाली। आज नेमके सोन्याचे भाव किती आहे, सोन्या चांदीचे भाव किती आहेत ते आपण जाणून घेऊया। इंडियन बुलियन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते कुमार जैन सर, जय महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला ज्या आहेत त्या अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा। सर, सध्या सोन्याचे भाव काय आहेत? आम्हाला प्रेक्षकांना अक्षय तृतीयाची शुभेच्छा। आज भाव 96,000 झाला आहे आणि जीएसटी मिळून 97,500चा भाव बरा वाढला आहे। असा वाढला होता 1,02,000 झाला होता, आता परत खाली आला आहे। सर, एक पाहायला गेलं तर सोन्याचे भाव आहे ते वाढतच चालले आहेत, लाखापर्यंत जातील असं म्हटलं जात आहे। मात्र तरी पण लोकांमध्ये तेवढाच उत्साह आहे, काय सांगाल त्याबद्दल? लोकांना भरपूर उत्साह आहे। सोनं डोक्यात असा बसला की सोनं वाढून बरं वाढणार, पुढे बी जाऊन पुढच्या टायमाला बरं वाढणार। म्हणजे सकाळपासून दुसरे कस्टमर आहेत त्यांची बी खरेदी भरपूर आहे, तर मग सोनं वाढतच राहणार, सोनं खाली नाही होणार। त्यासाठी लोकांच्या मनात हा बसलेला आहे की सोनं वाढवून जाणार। आता लहान स्केलमध्ये बाईंग करतात लोक, इयरिंग टॉप्स, तिकडे वेगळे कस्टमर आहेत, इकडे मोठं शर्ट घेतात, असं मोठं कस्टमर आहेत, असं कस्टमर आहेत फुल। नक्कीच पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो की काही लोक आहेत, ती लोक ते दागिन्यांची खरेदी करायला आलेली आहेत। त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊयात। ताई, काय सांगाल, आज आपण इथे दागिने खरेदी करायला आहात। सध्या दागिन्यांचे भाव आहेत ते वाढलेले आहेत, गगनाला भिडले आहेत, तरी पण आपण दागिन्यांची खरेदी करताय। आज अक्षय तृतीया हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया पवित्र दिवस असा मानला जातो। अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। अक्षय मीन्स कधीही न संपणारा दिवस म्हणजे अक्षय तृतीया असं। ह्या दिवशी सोन्याला विशेष महत्त्व आहे। या दिवशी सोनं खरेदी केलेला पवित्र मानलं जातं। आज भाव वाढले तरीसुद्धा म्हणजे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली कधी नुकसान नसतं, त्याला पुढे चांगलंच बेनिफिट भेटेल किंवा फ्युचरमध्ये कधी गरजेच्या वेळेस सोनं आपण देऊन आपलं गरजा पूर्ण करू शकतो। जसं एखादी गाडी वगैरे घेतली तर आपण त्याचे रिटर्न्स दिलं तर आपल्याला त्याचा भाव मिळत नाही, पण सोनं असं वस्तू आहे ती जरी आता विकलं महाग असेल तर आपल्याला त्याचे पैसे डबलच भेटू शकतात। अगदीच महेंद्र, या सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेतोच आहोत। तुर्तास धन्यवाद।